स्त्रीला आपल्या ताब्यात करण्यासाठी तुमचे प्रेम तुमच्यासाठी वेडे होईल, तडपू लागेल आणि तुम्हाला भेटण्यासाठी बेचैन होईल. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल, तिच्याशी लग्न करू इच्छित असाल आणि स्वतःचा संसार थाटू इच्छित असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक विधी उपाय घेऊन आलो आहोत. या उपायाने तुम्ही कोणत्याही व्यक्तीला तुमच्या वशमध्ये करू शकता आणि समोरील व्यक्तीकडून तुमच्या इच्छेनुसार काम करून तुम्ही घेऊ शकता. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, तुमची गर्लफ्रेंड असो वा बॉयफ्रेंड, तुम्ही कोणत्याही व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता. जर तुम्ही एखादी शेजारी नसेल, एखादी विवाहित स्त्री असेल, जिच्यावर तुम्ही प्रेम करता, तिच्याशी लग्न करून संसार थाटू इच्छिता, तर आज आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय आणलेला आहे, जो करताच तुम्ही प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला तुमच्या वशमध्ये करू शकता. तुम्हाला कोणत्याही पंडित आणि बुवाबाजीकडे जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या स्वतः हा उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला त्या स्त्रीला खाऊ पिऊ घालण्याची गरज नाही, ना तिच्या कपड्यांची गरज आहे, ना तिच्या केसांची. तरी तुम्ही तिला तुमच्या वशमध्ये करू शकता, जवळ आणू शकता आणि इच्छेनुसार काम करू शकता. जर तुम्हाला नक्की काय करायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने करायचं आहे, हे आता आम्ही तुम्हाला सांगतो. हा उपाय तुम्ही कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी, कधीही करू शकता. यासाठी कोणतीही विशिष्ट वेळेची किंवा दिवसाची गरज भासणार नाही. तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी हा विधी करू शकता. फक्त अट एवढीच असेल की हा विधी तुम्हाला सलग 3 दिवस, 3 डेज कंटिन्यूस करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही टॉयलेटला लघवी करण्यासाठी जाल, मग तुम्ही घराबाहेर असाल किंवा घरात असाल, जेव्हा कधी तुम्ही लघवी करण्यासाठी जाल, तेव्हा तुम्हाला फक्त एक शब्द, एक मंत्र बोलायचा आहे. हा वशीकरणाचा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. तो कसा बोलायचा, कोणत्या पद्धतीने बोलायचा, ते आम्ही तुम्हाला सांगतो आहे. फक्त व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. जसं आम्ही सांगतो तसंच तुम्हाला हा विधी करताना बोलायचा आहे. विधी अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक आहे. मंत्र आहे ओम टम टम. ज्या स्त्रीला पुरुषाला वश करायचं आहे त्याचं नाव वसम कुरुम कुरुम स्वाहा. ओम टम टम, त्या व्यक्तीचं नाव वसम कुरु कुरु स्वाहा. तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही लघवी करण्यासाठी जाल, तेव्हा तुमच्या गुप्त भागावर, गुप्त अंगावर हात ठेवून हा मंत्र बोलायचा आहे. ओम टम टम. ज्या व्यक्तीला वश करायचं त्याचं नाव वसम कुरुम कुरुम स्वाहा. हा मंत्र तुम्ही स्त्री किंवा पुरुष दोघांनीही बोलू शकता. ज्याला तुम्हाला वश करायचं आहे त्याला वश तुम्ही करू शकता. हा मंत्र तुम्हाला 7 वेळा बोलायचा आहे. 7 वेळा तुम्ही लघवी करण्यासाठी जाल, तेव्हा गुप्तांगावर हात ठेवून हा मंत्र बोला आणि लघवी करा. बस एवढा छोटासा विधी तुम्हाला करायचा आहे. हा विधी केल्यानंतर तुम्ही पाहाल की ज्या स्त्री किंवा पुरुषासाठी तुम्ही हा उपाय केला आहे, ती व्यक्ती तुमच्या प्रेमात बेचैन होईल, तुमचे प्रत्येक ऐकू लागेल, तुमच्या इशाऱ्यावर नाचू लागेल आणि तुम्ही पायाशी येईल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्त्रीला आपल्या ताब्यात करण्यासाठी तुमचे प्रेम तुमच्यासाठी वेडे होईल, तडपू लागेल आणि तुम्हाला भेटण्यासाठी बेचैन होईल. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल, तिच्याशी लग्न करू इच्छित असाल आणि स्वतःचा संसार थाटू इच्छित असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक विधी उपाय घेऊन आलो आहोत. या उपायाने तुम्ही कोणत्याही व्यक्तीला तुमच्या वशमध्ये करू शकता आणि समोरील व्यक्तीकडून तुमच्या इच्छेनुसार काम करून तुम्ही घेऊ शकता. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, तुमची गर्लफ्रेंड असो वा बॉयफ्रेंड, तुम्ही कोणत्याही व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता. जर तुम्ही एखादी शेजारी नसेल, एखादी विवाहित स्त्री असेल, जिच्यावर तुम्ही प्रेम करता, तिच्याशी लग्न करून संसार थाटू इच्छिता, तर आज आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय आणलेला आहे, जो करताच तुम्ही प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला तुमच्या वशमध्ये करू शकता. तुम्हाला कोणत्याही पंडित आणि बुवाबाजीकडे जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या स्वतः हा उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला त्या स्त्रीला खाऊ पिऊ घालण्याची गरज नाही, ना तिच्या कपड्यांची गरज आहे,
ना तिच्या केसांची, तरी तुम्ही तिला तुमच्या वशमध्ये करू शकता, जवळ आणू शकता आणि इच्छेनुसार काम करू शकता. जर तुम्हाला नक्की काय करायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने करायचं आहे, हे आता आम्ही तुम्हाला सांगतो. हा उपाय तुम्ही कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी, कधीही करू शकता. यासाठी कोणतीही विशिष्ट वेळेची किंवा दिवसाची गरज भासणार नाही. तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी हा विधी करू शकता. फक्त अट एवढीच असेल, की हा विधी तुम्हाला सलग 3 दिवस, 3 डेज कंटिन्यूअस करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे? जेव्हा तुम्ही टॉयलेटला लघवी करण्यासाठी जाल, मग तुम्ही घराबाहेर असाल किंवा घरात असाल, जेव्हा कधी तुम्ही लघवी करण्यासाठी जाल, तेव्हा तुम्हाला फक्त एक शब्द, एक मंत्र बोलायचा आहे. हा वशीकरणाचा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. तो कसा बोलायचा, कोणत्या पद्धतीने बोलायचा ते आम्ही तुम्हाला सांगतो आहे. फक्त व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. जसं आम्ही सांगतो तसंच तुम्हाला हा विधी करताना बोलायचा आहे. विधी अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक आहे. मंत्र आहे ओम टम टम. ज्या स्त्रीला पुरुषाला वश करायचं आहे त्याचं नाव वसम कुरुम कुरुम स्वाहा. ओम टम टम, त्या व्यक्तीचं नाव वसम कुरु कुरु स्वाहा. तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही लघवी करण्यासाठी जाल तेव्हा तुमच्या गुप्त भागावर, गुप्त अंगावर हात ठेवून हा मंत्र बोलायचा आहे. ओम टम टम. ज्या व्यक्तीला वश करायचं त्याचं नाव वसम कुरुम कुरुम स्वाहा. हा मंत्र तुम्ही स्त्री किंवा पुरुष दोघांनीही बोलू शकता. ज्याला तुम्हाला वश करायचं आहे त्याला वश तुम्ही करू शकता. हा मंत्र तुम्हाला 7 वेळा बोलायचा आहे. 7 वेळा तुम्ही लघवी करण्यासाठी जाल तेव्हा गुप्तांगावर हात ठेवून हा मंत्र बोला आणि लघवी करा. बस एवढा छोटासा विधी तुम्हाला करायचा आहे. हा विधी केल्यानंतर तुम्ही पाहाल की ज्या स्त्री किंवा पुरुषासाठी तुम्ही हा उपाय केला आहे, ती व्यक्ती तुमच्या प्रेमात बेचैन होईल, तुमचे प्रत्येक ऐकू लागेल, तुमच्या इशाऱ्यावर नाचू लागेल आणि तुम्ही पायाशी येईल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्त्रीला आपल्या ताब्यात करण्यासाठी तुमचे प्रेम तुमच्यासाठी वेडे होईल, तडपू लागेल आणि तुम्हाला भेटण्यासाठी बेचैन होईल. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल, तिच्याशी लग्न करू इच्छित असाल आणि स्वतःचा संसार थाटू इच्छित असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक विधी उपाय घेऊन आलो आहोत. या उपायाने तुम्ही कोणत्याही व्यक्तीला तुमच्या वशमध्ये करू शकता आणि समोरील व्यक्तीकडून तुमच्या इच्छेनुसार काम करून तुम्ही घेऊ शकता. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, तुमची गर्लफ्रेंड असो वा